संध्याकाळी सत्र चालू झाले. संध्याकाळी सत्रामध्ये आपण सर्व प्रेक्षक रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण या अगोदर एक गोड आवाज ऐकला राहुलजी अंधेर यांचा. प्रमाण गावातील एक समुद्र आवाज आपण पाहितला. त्याचे सुद्धा आता आभार मानतोय की त्यांनी थोडा वेळ समालोचन केला. पुन्हा एकदा मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण परत येतोय. आजच्या दिवसातील आपण पाहतोय क्वार्टर फायनल सामना. एका बाजूला ओमसागर बामणगाव, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय वाघोबा स्पोर्ट्स कुंभारपाडा. नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारणे फलंदाजीसाठी आमंत्रित केले बामणगाव संघाला. आणि पहिला चेंडू पाहिला तर मिस्टरिंग झाला होता. विकेश खरपडे होते स्ट्राईक वरती. आणि पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर 2 धावा. दीपक यांचा विचार केला. सकाळ सत्रामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती दीपक यांनी. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. यॉर्कर चेंडू पाहिला आपण. आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा. अप्रतिम चेंडू पाहिला आपण. आजचे 12 संघ पाहिले. उद्या सुद्धा 12 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची सुद्धा माहिती तुम्हाला पुरवली जाईल थोड्या वेळात या इनिंग ब्रेक मध्ये. यावेळेस मला सोडून लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. पंचांचे हात धरून समांतर आणि धाव येते एक अवांतर. या अवांतरच्या मध्ये एक सिंगल धाव आणि डिक्लेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्याच कारणासोबत अजून एक धाव म्हणजे वाईट +1 म्हणजे या 2 धावा. या 2 धावाच्या मध्ये धावफलक पुढे सरकते 4 वर आकडून जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती बामणगाव संघाने. यावेळेस मिस्टामिंग झाला. स्वतः चेंडू खाली आणि करत नाही चुकी. बिग विकेट डाऊन. विकेश खरपडे बॅक टू आउट. बघा फटका चांगला खेळला होता परंतु उंची सुद्धा कमी होती, लांबी सुद्धा कमी होती. आणि त्याच कारणासह पाहिलं तर चांगला झेल इकडे घेतलाय. आणि इकडे पाहिलं तर महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट सुद्धा आले महत्वाच्या मॅच मध्ये. बघा थोडंसं आता बॅकफुट वरती जाताना नक्कीच पाहतील कारण विकेट सारखा एक फलंदाज जो हा इतर बॅट्समन आहे सकाळी 17 पासून पाहिलं तर चांगली कामगिरी केलाय. तोच स्वस्त मध्ये भारताला तंबूच्या आश्रयाला पोहोचताना पाहतो आपण. बॅटर आपण पाहतोय मिस्टर जितेंद्र कोटे यांना पाहतोय. सामना 3 षटकाचा आहे. 3 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा नक्कीच करण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही फलंदाजाकडे या संघाकडे असेल. कारण 40-45 धावा असं पाहिलं तर एक चांगलं टोटल असते. त्या टोटल पर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल बामणगाव संघाकडून. जितेंद्र बॉलिंग बॅटिंग मार्कवरती सज्ज असतील. दीपक यांचा पुढचा बॉल. यावेळेस नो बॉल त्याच्या पंचांचा चेंडू सहज जातो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. नो +1 म्हणजे मिळता या 2 धावा. बघा भीमर हातावर होता. मोठा फटका खेळण्याची संधी नक्कीच मिळाली होती परंतु जास्त स्कोअर खेळला. त्याच कारणासह पाहिलं तर डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव म्हणजे नो +2 धावा. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन बोर्ड. बॉलचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. उघड्या डोळे पहा नीट आणि पुढचा बॉल असेल फ्रीटचा फटका खेळण्याची मुक्त संधी मिळते संतोष वळू यांना. मुक्त फटका खेळण्याची संधी संतोष यांना मिळाली. बघूया फ्रीटचा बॉल. यावर बॅटची लिडिंग एज झेल तर घेतला परंतु बघा फ्रीटच्या बॉलवरती मोठा फटका येऊन दिला. चांगला कमबॅक करताना पाहिलं गोलंदाज
दीपक यांना चांगली लाईन आणि लेनचा वापर केला. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा ठरला होता दीपक. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती दीपक यांनी आणि या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं तर मोठा फटका अजून सुद्धा येऊन दिला नाहीये. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलं दीपक यांना. या षटकातील 5वा चेंडू घेऊन दीपक पुन्हा एकदा सज्ज असतील. यावेळेस बघा ब्रह्मास्त्राचा वापर केला. ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताळला होता. फलंदाज होतोय बाद. पंच कॅच घेतलाय का? यस. फलंदाज जेलच्या रूपामध्ये बाद होऊन तंबूत परतताना पाहतोय. बघा महत्वाची विकेट सुद्धा अजून एक आली आहे. कारण सकाळी सत्रामध्ये सुद्धा पाहिलं तर दीपक यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. सातत्याने प्रति षटकामध्ये 2 गडी महत्वाची घेतली आहेत त्यांनी आणि तशीच काहीतरी कामगिरी दुपारच्या संध्याकाळ सत्रामध्ये सुद्धा त्यांच्याकडून होताना पाहतो आपण. मंगलमूर्ती गागले संघाचा ध्रुव यांनी यायचंय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे आणि मुकेश यांनी यायचंय. ध्रुव आणि मुकेश मागच्या मॅच मध्ये मुकेश यांनी अप्रतिम फलंदाजी केली होती. तोच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये ध्रुव यांनी चांगली गोलंदाजी केली होती. तोच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. दोघांनी यायचंय मॅन ऑफ द मॅचचे मानकरी जे आहेत. यावेळेस नवीन फलंदाज आपण पाहतोय उत्तम यांना. एका डाव करत फलंदाज आपण पाहिला. एका सिंगल डाव घेऊन स्ट्राईक रेट केली जाते. षटक संपते पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 6 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 7 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 7 रन्स ऑन बोर्ड. बघा 9 चेंडू हाताळला होता गोलंदाज. एक वाईड सुद्धा हाताळला. एक 9 चेंडू सुद्धा हाताळला. परंतु काय गोलंदाजी केली अप्रतिम. पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या. दुसरा चेंडू निर्धाव टाकला. तिसरा चेंडू पहिला तर वाईड होता. नंतर पाहिलं तर विकेट घेतली. महत्वाची विकेट होती विकेश करपडे यांची. त्यानंतर बिमल हाताळला. त्याच्यावरती 1 धाव आली. त्यानंतर पाहिलं तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला. त्यानंतर पुन्हा एकदा पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला आणि संतोषची विकेट मिळाली. आणि त्यानंतर सिंगल शेवटच्या चेंडूवरती. म्हणजे चांगली गोलंदाजी केली आहे दीपक यांनी. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सुद्धा तेव्हा सुद्धा 2-2 विकेट त्यांनी प्रति षटकामध्ये घेतल्या होत्या आणि या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी 2 महत्वाचे विकेट घेतलेत. तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय राम यांना. दुसरे षटक घेऊन राम यांचा पहिलाच बॉल उत्तम यांसाठी चांगला फटका पाहतो ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक पाहतो. फंबल होताना पाहतो. त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा इथे घेण्यात यश मिळते. पुन्हा सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला जातो. यावेळेस पाहिलं तर ओमसागर बामणगाव संघाकडून. कारण मोठी फटकी येत नाही तर सिंगल डबल करून एक फायटिंग टोटल मध्ये जाण्याचा नक्कीच निर्णय निश्चय केला आहे दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या चेंडू 2 धावा व 2 धावांशी धावफरक जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. उत्तम उत्तम यांना उत्तम कामगिरी करावी लागेल यावेळेस. यावेळेस घटना टेक परंतु फटका फसला होता. बघा फटका चांगला खेळला होता परंतु उंची जास्त होती लांबी सुद्धा कमी आणि त्याच कारणाचं पाहिलं तर अजून एक विकेट डाऊन होताना पाहतोय. फसवलं यावेळेस उत्तम बिंदा यांना. अजून एक विकेट डाऊन होताना पाहतोय. अजित कानात यांचे शुभ हस्ते मेडल देऊन सन्मानित केलं जाईल. ध्रुव आणि न्यू बॅटर पाहतो आपण मिस्टर अजय यांना. अजय वसावला यांना पाहतोय. ध्रुव पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चांगली गोलंदाजी केली होती ध्रुव यांनी.
आणि मागच्या मॅचचं मनाचा मानकरी मिस्टर मुकेश अप्रतिम फलंदाजी केली होती. मुकेश यांनी चांगला फायटिंग टोटल पर्यंत जाऊन संघ पोहोचला होता. त्यांच्याच जोरावरती पाहिलं तर मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली मुकेश यांनी. पुन्हा एकदा मॅच मध्ये चालू असल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत यावेळेचा फटका असा जावला गॅप मध्ये चेंडू जातोय सरळ वन लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय बिग ब्लो षटकार. बघा षटकाराची धावफलक पुढे सरकून जाते डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती 15 रन्स ऑन बोर्ड. बघा अजय आले तर अजय वसावले आले तर स्ट्राईक वरती आणि आल्या पाहिलं तर मोठा फटका खेळलाय. या मोठ्या फटक्याने धावफलक पुढे सरसावले जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. राम यांच्यावरती आक्रमण केलंय यावेळेस पुन्हा एकदा. वा काय फटका सगळं शत्रशे होतं तिकडे तैनात. बघा साधा सोप्पा झेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं परंतु तो षटकासाठी कन्वर्ट होऊन गेला. तर 2 चेंडूचे 2 मोठे फटके आलात. बघा जम करून जर चेंडू हा मध्ये ढकलला असता तर कुठेतरी धावा वाचल्या असत्या परंतु पाहिलं तर बॅक टू बॅक 2 मोठे फटके आले. या 2 मोठ्या फटक्यांनी धावफलक पुढे सरकून गेले ते 21 या आकड्यावरती. बघा 2 मोठे फटके आले धावसंख्येचा फलक पाहिलं तर भरपूर वेगाने पुढे जाताना पाहिलंय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय म्हणजे पाहिलं तर येणारे 8 चेंडू शेवटचे असतील. रामायणचा पुढचा बॉल यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल आपण पाहिला तर संपर्क इतका चांगला झाला ना. बॅटची टोला लागला होता चेंडू बॅटची कट लागली होती त्याच कारणाचं पाहिलं तर चांगलं किपिंग पाहिली पाठीमागे निघाव चेंडू आलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. रामायणचा विचार केला तर थोडस महागडे षटक आहे. या षटकाचा विचार केला तर 14 धावा जवळजवळ 5 चेंडू मध्ये कुठल्यात. शेवटचा बॉल यावेळेस सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केलाय. याच 85 वाईट होईल. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते जाऊन पोचते 22 या आकड्यावरती 22 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या षटकातील. अजून सुद्धा 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 ते 15 धावा कुटण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. यावेळेस बघा लोअर फोल्ड चेंडूला चांगला ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. शतरक्षक आहे तिकडे त्याने बघा 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. चांगला रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय. षटक संपते. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 याकडे 24 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी. या 6 चेंडूमध्ये जवळजवळ 15 ते 16 धावा नक्कीच बनवाव्या लागतील. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे म्हणजे एक चांगला टोटल पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. कारण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स नागले या संघाला पिछाडीवर टाकून जयवाघोबा स्पोर्ट्स कुंभारपाड्याने बाजी मारली होती पहिल्या सामन्यामध्ये. त्यानंतर पाहिलं तर रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळपाडा या संघाला पराभूत करून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. तो जयवाघोबा स्पोर्ट्स कुंभारपाडा या संघाने म्हणजे चांगली कामगिरी केली होती सकाळच्या सत्रामध्ये. जी फलंदाजी म्हणा ती चांगली आहे कुंभारपाडा संघाकडे पाहिलं तर. योगेश सारखा एक आक्रमक फलंदाज आपण पाहिलं तर आहे. धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचलेली आहे. 24 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्या फक्त आणि 24 वरतीच आहे. यावेळेस लोअर फील्ड चेंडू मला फटका बसला. दीप चेंडू खाली येतोय आणि दीप करून होतोय चुकी. चेंडू जातोय एका टप्प्याने लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. बघा नशिबाचा आलाय चौकार.
बघा जितेंद्र यांच्या बॅट मधून एक चौकार आला, नशिबाचा चौकार आला. जिथे झेल झाला असता दूर होता चेंडू खाली, परंतु त्यांच्याकडून होताना चुकी पाहिली आणि सरळ एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. साधा विचकता झेल होता, परंतु हा झेल कन्वर्ट करता आला नाही. यावेळेस हाफ ट्रॅकर फटका फसला, पुन्हा एकदा चेंडू बरा आजकाल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाहतोय दूर आहेत, पहिले तर 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. बघा थ्रो सुद्धा खराब झाला होता, परंतु 2च धावा. या 2 धावेशी धावफलक जाऊन पोचते 30 रन्स. शेवटच्या हातांची साईना पाडव्यांना पाहतोय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून सुद्धा या षटकातील, या इनिंग मधील. यावेळेस बघा अगोदरच बॅटचं फेज पाहिलं तर क्लोज केलं होतं जितेंद्र यांनी. त्यावेळेस पाहिलं तर बॅटिंग बॉल संपर्क झाला नाही, परंतु लेग बॅकच्या रूपामध्ये एक सिंगल धाव घेण्यात यश मिळाले. या सिंगलच्या मध्ये धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर 31 रन्स ऑन बोर्ड. तर ज्यांच्या बॅट मधून 2 षटकार आलेले तर तोच पाहिलं तर अजय बॅटिंग मार्कवरती सज्ज असतील. बघा यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे योगेशने कोणतीही चुकी केली नाही. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रय जाताना पाहतोय अजय वसरावला. बॅक टू आउट गॉन. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी अजून सुद्धा पाहिलं तर या षटकातील, या इनिंग मधील हे 2 चेंडू ते जवळजवळ एक मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण एक फायटिंग टोटलपर्यंत जाण्याचं नक्कीच मनसुबा बाळगला असेल ओमसागर बावनगाव संघाने. नवीन बॅटर पाहतो आपण मिस्टर देवा वळवी यांना. स्ट्राईक वरती असतील. न्यू बॅटर पाहतो आपण डावखुरीचा फलंदाज मिस्टर देवा यांना. तेव्हा यांना देवासारखं धावून यायला लागेल, कारण संघ थोडंसं पाहिलं तर थोडंसं बॅकफूट वरती गेलेला आहे. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल आता पोल केला आहे. चेंडू जातो सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. डी झोन मध्ये जाऊन चेंडू पडतोय. एक सिंगल धाव, या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 32 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. बघा जितेंद्र यांच्या बॅट मधून एक चौकार आला. जितेंद्र यांना स्वतःला सिद्ध करावा लागेल, एक मोठा फटका खेळणं गरजेचं आहे यावेळी सुद्धा. मोठा फटकारा चौकार किंवा षटकार ते एक चांगला टोटल पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. शेवटचा बॉल बघा थोडस रनअप मध्ये बिघाड झाला, त्याच क्रमांक पाहिलं तर पुन्हा एकदा साईनं त्यांना पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज असताना पाहतो आपण. शेवटचा बॉल यावेळेस मिस्टरिंग झाल्यापर्यंत चेंडू जातो सर गॅप मध्ये एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा चौकार आला जितेंद्र यांच्या बॅट मध्ये अजून एक. या 4 धावेशी धावफलक जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती आणि पेनल्टीच्या 5 धावा जोडल्या जातील, म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचते ते 41 धावा झाल्यात आणि 42 धावांचा एक टार्गेट सेट केलंय ओमसागर बामळगाव संघाने. नाण्याची एक बाजू बघितली तर चांगली धावसंख्या उभारलंय, एका फायटिंग टोटल पर्यंत जाऊन पोहोचलाय. नाण्याची दुसरी बाजू आपण थोड्याच वेळात पुन्हा एकदा पाहूया, तोपर्यंत विश्रांती घेतो.
चार सात सहा सात आला सात सात आला बरोबरच आहे दुसऱ्या ओव्हरला कोण टाकले 2 6 14 आला 16 आला 16 नाही 17 आलाय 17 आलाय वाईट 17 17 तिसऱ्या ओव्हरला 12 अजून काही इच्छा आहे का दिलं तुम्हाला घ्या ना तो एक तो वाईट गेला तो अंगाला लागला तो बॉल पावतीने पडलेल पावतीने पडले अजून त्यांनी आता वेळ वाढत चालला ना 3च्या बदली 5 झालं आता किती 7 का 8 टीमकडून पावतीने फाडलं त्यांनी सगळ्यांची नावं दाखवलं पावतीने फाडलंय जोपर्यंत नाही भरत तोपर्यंत पेनल्टी वाढत जाईल लास्ट 10 रनापर्यंत हजारची पावती फरक पडतो का नाही आता या 5 रन मार्क पडतील 1000 म्हणजे 22,000 झाले त्याच्या काय उद्या या स्पर्धेतील आपण पाहतोय चौथा दिवस असेल आणि चौथ्या दिवसामध्ये सुद्धा 12 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला घेतील म्हणजे उद्या दिवसामध्ये पाहिलं तर हलका हाफ असेल म्हणजे लो गटच्या मॅच असतील पहिली मॅच असेल आई गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा त्यांच्या विपक्ष असतील साई माऊली कारखानपाडा दुसरी मॅच असेल वनदेव मानगोंडीपाडा त्यांच्या सोबत असतील मरुदेवी राजावली बी तिसरी मॅच असेल ओम साई 444 नागले त्यांच्या विरोधात असतील सम्राट स्पोर्ट्स पेल्लार साकपाडा पाचवी मॅच असेल चौथी मॅच असेल जीवदानी स्पोर्ट्स नागले त्यांच्या विरुद्ध असतील आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी पाचवी मॅच असेल गायत्री माता ससूपाडा त्यांच्या विरुद्ध असतील श्री मुंडे आई काजूपाडा आणि सहावी मॅच असेल उद्याची संजय 11 नागले त्यांच्या विरुद्ध असतील अबो स्पोर्ट्स खार्डी म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा 12 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील उद्या चौथा दिवस असेल या स्पर्धेतील आजच्या दिवसाचा विचार केला तर संध्याकाळी 17 मध्ये तुम्हाला सर्व क्रिकेट रसिकांचं या गावदेवी चषकामध्ये आपण हार्दिक स्वागत करतोय युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले आहेत त्यांच्या माहितीसाठी आजचा क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय यातून एक संघ 2 हात करेल तो वाघोबा स्पोर्ट्स कुंभारवाडा नाही कोणती ती नागले मंगलमूर्ती नागले संघासोबत पहिला चेंडू विकेश खरपड यांचा पहिला मिस्टामिंग झालाय बघा शत्रक्षक दूर होते अजय होते तिकडे मला वाटते अजय वसावले त्यांच्या पाहिलं तर त्यांच्यापासून थोडंसं दूर होता पहिला चेंडू तो पाहिजे तर 2 धावा घेण्याचं यश मिळते या 2 धावेने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन होते खातं ओपन होते 2 या आकड्यावरती प्रदीप लोखंडे यांनी जर झेल घेतला तर 100 रुपयाचे पारितोषिक लागले प्रदीप बर्फ यांच्याकडून बघा मिस्टामिंग झालाय ही विकेट महत्वाची आणि महत्वाची विकेट महत्वाच्या क्षणाला आली आहे योगेश यावेळेस पाहिलं तर स्वस्तामध्ये होताना पाहतोय बिग विकेट डाऊन महत्वाचा खेळाडू आहे योगेश कारण सकाळच्या सत्रामध्ये योगेशने अप्रतिम फलंदाजी केली होती यावेळेस पाहिलं तर थोडस स्वस्तामध्ये बाद होताना पाहिलंय न्यू बॅटर आपण पाहतोय गुरुनाथ घोरणे यांनी दुसऱ्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली होती जणू काही खेळपट्टींच्या प्रेमात पडली होती असंच काहीतरी दर्शवताना पाहिलं आपण दुपारच्या सकाळच्या सत्रामध्ये परंतु आता संध्याकाळचं सत्र चालू झाले संध्याकाळ सत्रामध्ये पाहिलं तर 42 धावांचं आव्हान आहे ते संपुष्टात चांगली फलंदाजी करावी लागेल विकेश बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा यावेळी मिस्टामिंग झाला पुन्हा एकदा हवेत आहे प्रदीप चेंडू खाली येतोय का नाही प्रदीप पासून थोडस दूर होता चेंडू आणि चांगला झेल इथे संपादन होताना पाहतोय अजून एक गडी तंबूच्या आशेला परताना पाहतोय अजून एक पाहिलं तर गुरुनाथ सरकार एक हार्ड बॅट्समन डगआउटवर जाताना पाहतोय
तो तर केवळ पहिलाच बसलेला आहे प्रदीपकडे बॉल गेल्यावर. काय रे केवळ, तुम्ही झूम केला असेल लगेच कॅच सुटल्यावर. जयेशला दाखवलं का? जयेशला दाखवून टाक. ग्रुपवर टाकलं का? हा तो आता भेटला का जाम वाट लावली की. साई साईनाथ. न्यू बॅटर पाहतो आपण, साईना त्यांना पाहतोय. विकेशनने चांगले गोलंदाजी केलाय. संध्याकाळ सत्र चालू आहे आणि संध्याकाळ सत्रामध्ये चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलाय. बघा थोडस अडचणीमध्ये येताना पाहतोय आपण कुंभारपाडा संघाला, कारण सकाळी सत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती. तशीच कामगिरी आता यावेळेस संध्याकाळ सत्रामध्ये पाहिजे तर करावी लागेल, कारण सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकल्यानंतर थोडस बॉडी पाहिले तर थंडावली असेल. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टेक झालाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक घेता येणार होता. बघा त्याच्या अवघापासून थोडासा पुढे पडला. एफर्ट तर चांगले लावले होते, परंतु झेल थोडस त्यांच्या हातापासून थोडासा लांब राहिला आणि सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धावफलका जाऊन पोहोचते 3 या खेळावरती. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. विकेश पुढचा बॉल, विकेशनचा पुन्हा एकदा यावेळेस स्लॉट मध्ये होता, परंतु पुन्हा एकदा फटका फसला आणि तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पहा अजून एक विकेट डाऊन होताना पाहतोय. कोण आउट झाला पण मगाशी? राहुल ना. बघा आता असं वाटतं की आयाराम गयाराम अशी काहीतरी स्थिती झाली आहे कुंभारपाडा संघाची. विकेट विकेट जात आहेत. लगातार या षटकामध्ये विचार केला 3 महत्वाचे विकेट गेलेत. न्यू बॅटर पाहता आपण राम यांना. शेवटचा बॉल असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी केली यावेळेस पाहिलं तर विकेश खरपडे यांनी. अप्रतिम गोलंदाजी. बॅटिंग करताना पाहिलं तर स्वस्तामध्ये बाद झाले, परंतु गोलंदाजी करताना अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस तेच तर राड चेंडू होतं बघा, स्विंग अँड मिस चेंडू होते निर्धाव. षटक पहिलं एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 3 आकड्यावर जाऊन पोहोचते आणि महत्वाचे 3 गडी सुद्धा तंबूच्या आशया पोहोचल्यात. 12 चेंडू मध्ये पाहिलं तर 39 धावांची आवश्यकता आहे. सरासरी पाहिले तर 19.50च्या सरासरी जावं लागेल जिंकण्यासाठी. म्हणजे प्रति षटकामध्ये 3 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज मिस्टर संतोष वळवे यांना पाहतोय. साईनाथ बॅटिंग मार्क वरती सज्ज असतील. यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर केला, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही लेग बाईच्या रूपामध्ये. बॅटला लागले. येस, बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक पाहिले तर 4 वर जाऊन पोहोचते. बघा सिंगल डबलने आता काहीच नाही होणार, मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज असतील. यावेळेस कट केलाय बघा, पॉईंट चेंडू जातोय. प्रदीप चेंडूच्या पाठलाग करताय बघा, चेंडू कुठेपर्यंत जातोय, डी झोन वर जातोय एक सिंगल धावेसाठी. धावसंख्येमध्ये 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 5 रन्स ऑन बोर्ड. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये हाताळला होता. या चेंडू पाहिलं तर एक सिंगल धाव. बघा आता सिंगल वरती जास्तीत जास्त भर दिला जातो, मोठी फटके कुठेतरी येऊन देत नाहीये. आणि पाहिलं तर या मॅच मध्ये ना जवळजवळ पकड बसवले.
ओमसागर बामणगाव संघाने. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मिस्टामिंग झाला, चेंडू हवेत आहे बराच काळ, परंतु नो मॅन्स लाईनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू पडला आणि एक सिंगल दाखवण्यात यश मिळते. या सिंगलच्या मध्ये फलक जाऊन त्याच्या 7व्या आकड्यावरती 7 रन्स ऑन बोर्ड. बॉलच्या विचार 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय या षटकातील. चला मंगलमूर्ती नागले संघाचे कर्णधार अक्षय यायचंय. यावेळेस मिस्टामिंग झालाय, क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली आणि करत नाही चुकी. अजून एक गडी तंबूच्या आशेला जाताना पोहोचतोय. साईनाथ पाडवी यांना डगआउटचा रस्ता दाखवलाय यावेळेस संतोष यांनी. बॅटर आपण पाहतो मिस्टर सूरज यांना. शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा मिस्टामिंग चेंडू हवेत आहे आणि अप्रतिम झेल घेताना पाहतोय आपण जितेंद्र कोते यांना पाहिला, पण अप्रतिम झेल घेतलाय. आणि तो पाहिलं तर अजून एक गाडी तंबूच्या आशा जाताना पाहतोय. यावेळेस पहिले तर 5 गडी तंबूच्या आशेला पोहोचल्यात. शेवटच्या षटक हातासाठी विकी गोलंदाजी मार्कवरती येताना पाहतो आपण. बॅटर पाहतो आपण पंकज यांना. नॉन स्ट्राईक एंडला राम असतील स्ट्राईक वरती. बॅटची लिडिंग एज टेक आणि अजून एक विकेट तंबूच्या आशाला जाताना पाहतोय. 6वा गडी पाहिले तर कुंभारवाडा संघाचा तंबूच्या आशाला पाहतोय जाताना. यावेळेस पाहिले तर पूर्णपणे पकड बसवलाय, पूर्णपणे कुंभारवाडा संघाचे धागे उद्ध्वस्त करून टाकलेत. यावेळेस पाहिलं तर ओमसागर बामणगाव संघाने सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर अप्रतिम कामगिरी केली होती जेव्हा गवा स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाने, परंतु संध्याकाळ सत्रामध्ये पाहिलं तर कुठेतरी थोडस बॉडी त्यांची पहिली तर बॉडी लाईन थोडीशी झुकावलेली पाहतो आपण. खांदे थोडेसे खाली पडलेले पाहतोय. यावेळेस हाफ ट्राय बॉल होता बघा, षटकार आलाय, उशिराने आलाय परंतु मोकळ्या क्षणावरती आलाय. अजून एक षटकार आलाय बघा, पहिला चेंडू फेस करताना षटकार आलाय. फलंदाज विकास यांच्याकडून समीकरण झालं. 4 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे बघा. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आणि पुन्हा एकदा गडी बाद होताना पाहतोय. षटकारानंतर प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज विकी यांनी. 7वा गडी पाहिला तर तंबूच्या आशेला जाताना पाहतो आपण. बॅटर अतुल यांना पाहतो आपण स्ट्राईक वरती जाताना. विकी यावेळेस तेज तर्रार बॉल पाहिला आपण. अप्रतिम लाईन लेनचा वापर करताना पाहिला. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या मॅच मधील, या इनिंग मधील. आणि पूर्णपणे पाहिलं तर सामन्यावरती पकड बसवले ओमसागर बामणगाव संघाने बघा. स्विंग अँड मिस अजून एक निर्धाव चेंडू येताना पाहतोय. शेवटचा बॉल असेल. यानंतर एक बिग फाईट आपण पाहतोय आता. मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले त्यांच्या विरुद्ध शेवटचा बॉल टाकल्यानंतर नक्कीच ओमसागर बामणगाव हा संघ आपण पाहतील. यावेळेस कव्हर आणि पॉईंटच्या मधून खेळून काढला एक सिंगल धाव आणि हा सामना जिंकलाय तो ओमसागर बामणगाव संघाने. हळक चांगला खेळ केला जेव्हा गोवा स्पोर्ट्स कुंभारवाडा संघ. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील.